म्हणजे समजा आज आपण पर्यावरण आहे म्हणून अनेक ठिकाणी वृक्षारोपण करतोय, नंतर एक दिवस म्हणजे उद्या आपण सर्व तलावांची, नागपूर शहर तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये आता आज बऱ्यापैकी काही तलावाची म्हणजे क्षेत्रफळ कमी होत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये भराव टाकून जे सगळं सुरू आहे त्यातले वाचवण्याची, तलावाची जागा वाचवण्याचंही काम सुरू आहे आणि तलाव स्वच्छतेचं काम सुरू आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे अंबाझरीचा विषय आपल्या सर्वांच्या छोट्या गोष्टी मदनकर दादांनी सांगितल्या आणि या सगळ्या गोष्टी आपण जर छोट्या छोट्या असल्या तरी केल्या तर त्या सर्व छोट्या गोष्टी एकत्र येऊन एक मोठा बदल, मोठी क्रांती निश्चितपणे होऊ शकते। मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते, खूप धन्यवाद देते। ऊन लागताय मागे तरी पण तुम्ही बसलात आणि सगळं ऐकताय आणि या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही माझ्याशी सहभागी राहणार आहे हे माहिती आहे। अधिक मोठ्या संख्येत आपल्या संपर्कात जे सगळे लोक येतील त्या सर्व लोकांना या सगळ्या गोष्टींसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण प्रेरित कराल अशी पण अपेक्षा मी आपल्या सर्वांच्यापासून करते। समोर उपस्थित माझे सगळे बंधू भगिनी आणि मंचावर उपस्थितही सगळे बंधू भगिनी या सर्वांचे महानगरपालिकेच्या वतीने आभार मानते। आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि त्या निमित्ताने वृक्षारोपणाचं सिंबॉलिक स्वरूपात वृक्षारोपण करण्याचं महानगरपालिकेच्या वतीने आणि सर्वसामान्य सगळ्या लोकांच्या वतीने एकत्रित येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे। चिटणीसनगर येथील बगीचामध्ये त्याला माननीय नेहरूनगर झोनचे सभापती सीमाताई ढोमणे आणि झोनचे वॉर्ड ऑफिसर रायबोलीजी आणि आमची सर्व टीम, मग दिव्याताई धुर्डे, पिंटूभाऊ झलके, लीलाताई हाथीबेड, हे सर्व आणि सगळ्यात त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य जी जनता आहे त्या सगळ्यांनी देखील हा कार्यक्रम उचलून धरला। अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वांनी एकत्रित येऊन पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भाने शपथ घेतली आणि पुढील काळामध्ये आपण पर्यावरणाचं रक्षण कसं करू या संदर्भाने आश्वासित केलं। मी एवढंच म्हणेन की महानगरपालिकेच्या सोबत आणि इतर सर्व लोकसहभागाच्याही सोबत राहून एकत्रित स्वरूपामध्ये 5 जून ते 21 जून हा पंधरवाडा जागतिक पर्यावरणाच्या रक्षणाच्या निमित्ताने आणि स्वच्छतेच्या संदर्भाने शहरभर विविध उपक्रम साजरे केले जात आहे। या सर्व उपक्रमामध्ये प्रशासनाने आणि जनतेने, स्वयंसेवी संस्थांनी, या सर्व लोकांनी एकत्रित येऊन हा सगळा उपक्रम पार पाडावा। हा एक दिवसाचा म्हणजे सिंबॉलिक उपक्रम असला तरी सुद्धा या निमित्ताने समाजामध्ये विशेष संदेश देण्याची गरज आणि मग त्यानंतर कायम प्रदीर्घ काळामध्ये दररोज त्या संदेशाप्रमाणे वागण्याचं काम या शहरातील जनता करेल। पुन्हा एक वेळा शहर हिरवगार आणि स्वच्छतेच्या संदर्भात पुढची वाटचाल करेल यासाठी आजचा हा कार्यक्रम होता। निश्चितपणे महानगरपालिकेच्या आणि लोकांच्या सहभागातून हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे जे सगळे सहभागी झाले त्या सर्वांचे धन्यवाद।